ते वडील गेले, त्यांनी सुद्धा आपला धर्म पाळला आणि ती आपल्याला कळलीच नाही. आणि मग आपण आहे की नाही कुठे गेलो देवदावारी मा खाऊन बिघडलं पा, मला काय रोग आला पा, मा चांगलं कल्याण करा, मला गुण आला ते 1 लाख रुपये देईल होऊ शकत आहे की नाही. पण तिनं तुम्हाला जे दिलं ते तुम्हाला घेता आलं नाही. तिला पाठवले यमसदनी आसुरासाठी कृष्ण जन्माला, ती देवकी महाराणी भाग्यवानाच्या पोटी जन्मला रत्नाच्या खाणी. ती आई सीता आईल्या अनुसया घरोघरी किती, ती हीच माऊली शब्दाच्या पलीकडे जाती. शब्द कमी कसं सांगू गंगा भागीरथी. ते कुठून जन्माला आले? आई वडिलापासूनच ना. ते का देव झाले, तुम्ही का होत नाही? तर याचा मर्म जाणून घ्या. तर आपण ते त्यांच्यासारखे मोठे होऊ शकत नाही, पण त्याची सोडवणूक करू शकतो. फक्त आई वडिलाचा आशीर्वाद आहे आणि संस्कार लागत. भागीरथी असं असतं नातं आईचं, त्याची झेप घेते म्हणून सांगू खरे प्रेम आई वडिलाचे. म्हणूनच आई वडिलाची सेवा हीच खरी सेवा. गुरु सद्गुरूची ईश्वराची सेवा खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी आई वडिलाचा आशीर्वाद असावा लागतो. आणि तो फक्त आईच देऊ शकते. म्हणून आईचा आशीर्वाद लागतो. मुला किती काय काय देशील, हात लागता ते सोनं आशाराशी. संस्काराचा हात लागतो. माणूस भरून गेलेला असतो, तिची वासना नसती. त्याची तळमळ फक्त आई वडिलांची सेवा. त्या चरणातून फक्त गुरु भेटल आणि त्या गुरुच्या सेवेने भगवंत भेटल आणि भगवंताच्या कृपेने मोक्ष भेटल. म्हणून सर्वप्रथम आई वडील हेच गुरु आहे. घेऊन त्या चित्रती बोल आईशी, अरे मुला कल्पतरू तुझ्या अंगणात, मागाल ते मिळेल नको विसरू भगवंत येथे आला. हे विसरू नको. माझ्या संस्कारानं आशीर्वादानं तो भगवंत आज तुझ्या दारात आलेला आहे. आणि ते माझं उदाहरण आहे. मी जगात नाही लिहिलं. मी माझ्या आई वडिलांची सेवा केली का नाही केली, फक्त माझं मत. आणि त्या भगवंताला ते आम्हाला मी नाही गेलो. मी तर पोटाचा मारेल माणूस होतो, मोलमजुरी करणारा माणूस होतो, लोकांच्या शिव्या खाणारा माणूस होतो. पण मी कधी दुःख धरलं नाही जगाचं. पण माझ्या मनात जे देव होतं की आपले आई वडीलच आपलं दैवत आहे. आपल्याला कुठं जायला पैसे भेटत नाही, भाड्या थोड्याला पैसे नाही. मग आपण आपल्या आई वडिलाची सेवा करू. आणि ती सेवा मला आज इथवर आणून सोडते. माये बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. त्यांना देव ते मिळेल नको विसरू भगवंत येथे आला. तो जाणारा ठरलेला असतो. कर उद्धार कुळाचा पण महान संत तुझ्यात गुण दिले, हेच बोलले देवापाशी. तू महान संत वर जगाची सेवा कर, असं एवढंच मी देवाजवळ बोलले. तुला सुख भेटू दे, तुला धनदौलत भेटू दे, तुला मोठा मंत्री होते, असं काही नाही बोलले बाबा. मग काय बोलले? ते एवढंच बोलले की तू महान संत बाबा, एवढीच माझी इच्छा आहे. आणि तो मी झालो का नाही मला नाही माहिती, पण जग सांगाल तेव्हा मी झालो हे नक्की सांगाल. देवाशी संतती अशी हवी, सुगंध जावा घरा घराशी. मुलांनो गोकुळ करा, त्याची उपमा देवाशी. असे प्रेम आईमध्ये तुम्ही जन्म घेतला उद्धाराशी. अशी आई आली भूतली, जशी अनुसया बोले शब्दाच्या पलीकडे. आतांग गुण किती वरले, आनंदमय जगात रामायण आठवले. सारे वैभव आईमुळे मिळाले. अशी ती मान आहे. जगात प्रत्येकाची आई मान आहे, जगात प्रत्येकाचा बाप मान आहे. पण तर जाणून घ्यावा लागतो. आणि मी आताच मागून म्हणलो की आपले आई वडील काळे निळे गोरे लंडे पांगळे कसे असू द्या, जगाच्या हिशोबाने ते तुच्छ असू द्या,
पण आपले आई वडील देव आहे. सगळं जग आपल्या तोंडावर म्हणलं, कारण ऐकलं तुझे आई बाप पाठी, तरी आपण तिरस्कार करू नये. कारण त्यांनी जग दाखवलं, त्यांनी किमया दिली आणि त्याच्या अनुषंगाने आपण आयुष्य जगतो. म्हणून खरे आई वडील हेच गुरुन देव आहे. जन्म घेतला तिच्या पाठ हेतला, तिला पाठवले यमसदनी. आसुरासाठी कृष्ण जन्मला, ती देवकी राणी. भाग्यवानाच्या पोटी जन्मता रत्नाच्या कानी. सीता आईले अनुसया घरोघरी किती ती हीच माऊली. शब्दाच्या पलीकडे जाती शब्द कमी कसं सांगू. गंगा भागीरथी अशा आईच्या कुशीत जन्म घेणाऱ्या मानवाला आईचे प्रेम काय असते त्यालाच कळते. ती माय आपल्याला ज्ञान प्राप्त होण्यासाठी लहानपणीच संस्कार घालते. लहानपणीच आपलं बोट जाती, चालायला शिकवती. असं करू नको बाबा, तसं करू नको बाबा, शेजाऱ्याच्या पोराचे चिमटे काढू नको, ऐकणे भांडणं आणू नको, आपल्या घरात बाई ते सोनं का खाईना, दुसरी भाकर काय, पण आपले संस्कार सोडू नको. हे आई वडील चांगले बोलून देतात, ते घेता आले. जेव्हा संस्कार शिकवते तेव्हापासून चांगले बोलणे वागणे या संस्काराने ज्ञान प्राप्त होते. मग मानव धार्मिक परमार्थिक आर्थिक सामाजिक असे अनेक प्रकारचे ज्ञान प्राप्त होतं. त्यातून आपण घ्यायचे ज्ञान म्हणजे धार्मिक व पारमार्थिक. जेव्हा जेव्हा आपल्या देहाला स्थूलपण येतं आणि कळायला लागतो आणि संसार प्रपंचामध्ये रमतो तेव्हा आपण वाया जातो. संसार परमार्थ प्रपंच करून परमार्थ साधवता येतो असं आई वडिलांचं शिक्षण असतं. या ज्ञानाच्या जोरावर आपण आपल्या देहाची सोडवणूक करून घेऊ शकतो. ते सुरुवात आपल्या आई वडील व गुरुस मानावे. खरे तर जन्मदाते हेच आपले पहिले गुरु असतात. मग दुसरे गुरु सद्गुरु, देव, ब्राह्मण, ज्ञान उपदेश करणारे गुरु. पण खरे तर ब्रह्मज्ञान प्राप्त करून देणारे तर गुरु आणि सद्गुरु शिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. पण आई वडिलांचे संस्कार आशीर्वाद घेऊनच असे ज्ञानी पुरुष आपल्या सानिध्यात येऊ शकतात आणि ते ज्ञान आपल्याला देतात. मग म्हणून सद्गुरु करावे तर मनुष्य जन्मास आल्याचे सार्थक होते. पण आई वडील खरे तर पहिले गुरु असताना, पण हे तर सर्वांना कळत नाही. म्हणून मला असे विचार मनात आले की विश्वाची निर्मिती ब्रह्मा विष्णू महेश करतात, तर स्त्रीलिंगी देखील उत्पत्तीसाठी फार मोठी दुआ ठरते. त्यात ती आपली आई वडील याचा सिंहाचा वाटाच आहे. असं ते उत्पत्ती करतात. त्याचप्रमाणे मृत्यूलोकामध्ये माताच मुलाला जन्म देऊ शकते. मग तिने देवा इतकाच मोठा वाटा आहे आणि तिची सेवा ही आपलं कर्तव्य ठरतो. तर आई काय जगाची उत्पत्ती आहे हे जन सामान्यापासून विद्वान पंडितापर्यंत समजण्याची गरज आहे. कारण काही नुसतं ज्ञान सांगत राहत्या, नुसती सेवा सांगत्या, नुसतं सांगत्या आई वडिला आपले गुरु आहे, आपले देव आहे, आई वडिलाची सेवा करा, यांच्यात बाहेर काढून दिलं. आई पर्यंत आई जननी नसून दयेचा सागर आहे हे तर सर्वांना कळत नाही. म्हणून आम्ही सतत विचित्र चित्र नेहमी बघतो तेव्हा मला नेहमी शंका निर्माण होते. नुसतं मी माझ्या आई वडिलांची सेवा केली एवढं नाही बघा, मी बाहेर करतो, प्रत्येकाच्या घरी जातो. माझी एक तळमळ वेगळीच आहे, ती वयोवृद्धाला भेटायची आणि आम्हाला ती सवय लागेल पती पत्नीला. तरुणाला नाही बोलत एवढं, पण म्हाताऱ्या लोकांवर जाऊन त्याचा विचारपूस केल्याशिवाय. मृत लोकात 6 शास्त्र व 18 पुराण, 4 वेद अभ्यास व ज्ञान करून घेणारे विद्वान पंडित, ज्ञान मिळवून देणारे संत साधू असून सुद्धा आई वडील काय आहे ते तर आपले जन्म देणारे दाता गुरु म्हणालो तर सुद्धा काय फरक पडणार. मी विचित्र लोकांना वच्चे विचित्र समाजाला घटकाला बघून मी
गावोगावी फिरत असतो. तर कोणाच्या राजमानानं किंवा गळ्यात माळा घातल्यानं त्याची खरं काय श्रद्धा आहे काय नाही हे मी नाही बघत. मला त्या वृद्ध लोकांपर्यंत पोहोचावं वाटतं, त्यांच्या संग बोलावं वाटतं आणि त्यांच्याकडून विचारपूस करावं वाटते. त्याच्यातून सुख दुःखाचा आनंद मिळतो. वयोवृद्ध म्हातारे लोकांना भेटून विचारपूस करत असतो, ते ऐकून मनाला दुःख होते. त्याबरोबर काही वृद्ध आपल्याचे फार कौतुक आणि गुण गात्या. वयोवृद्ध त्याचं काय कारण आहे? कारण त्यांचा देह तो लाचार झालेला आहे. पहा संसार प्रपंचामध्ये कसं आहे, जर एखाद्या घराचा कारभारी करता आहे तर त्याला पदवी आहे, अण्णा, दादा, काका, आबा, भाऊ, त्याच्याशिवाय पाणी ढळत नाही. गावावर गेले का, पुढे बाहेर गेले का, बोलून आणा, भेटा, आहे की नाही. पण नेमकं काय होतं, त्याच्याच कुटुंबातला त्याचाच मुलगा तरुण होतो, कारोबार त्याच्या हातात दिला जातो. मग तेच म्हणत्या अण्णाला, दादाला, आबाला, काकाला अक्कलच नाही यायला. काय करू ठेवलं आमच्यासाठी. मग त्याचं ते वैभव जातं आणि त्याला काय कसं दुःख येतं बघ. पण मनुष्य जन्म किती अहंकारी आहे. असं आहे, जेव्हा प्रताकरता आणि द्वारपाल युग गेले, प्रताकरता युगामध्ये 1,00,000 वर्ष होतो. जन्म आल्यावर 1,00,000 वर्ष जगायचे आणि द्वारपाल युगात 1,000 वर्ष जन्म दिला, 1,000 वर्ष जगायचे. पण कलियुगात नेमकं परिस्थिती अशी उलटसुलट झाली. माणसाला फक्त 40 वर्ष. मग माणूस भांडायला गेला तेव्हा आम्हालाच का 40? त्या 3 युगामध्ये 1,00,000 1,000 वर्ष, कमीत कमी 100 तर द्या. शून्य काढीत आले तर ते म्हणलं जमणार नाही. कारण हे कलीचं राज्य फार सफळ आणि विचित्र लोक आहेत, म्हणून तुम्हाला 40 वर्ष. ते इतका लढा केला, मोर्चे भांगडीला. मग त्याने काय ब्रह्मदेवान ठरवलं, जा म्हणे गाढला, कुत्र्याला, बायकाला घेऊन या. त्याला विचारतो, ते जर म्हणले बरोबर आहे 40 वर्षे तर तुम्हाला 40 जमले चालेल. इकडून ते आता दम देत चालली, कोणाला बोलता येतं, चालता येतं, भाकरी करता येत्या, तुम्हाला काय चारा सुद्धा तुम्हाला आम्हाला द्यावं लागेल. ते बिचारे बोललं खरं आहे. मग यायला काय केलं, 20-20 वर्षे त्याने मागितले आणि मग हे तिन्हीचे 20-20 वर्षे 60 वर्षे, याचे स्वतःचे 40-100 वर्षे दिले माणसाला. पण माणूस 100 वर्षे जगत नाही. मग काय झालं, 40 वर्ष 20 वर्ष याच्या फेऱ्यामध्ये गेले, 20 वर्षाला लग्न झालं, 30 वर्षात मुलगा झाला. मग पोराच्या लग्नासाठी याला काम जाता. मग शेजारी पाजारी काय म्हणायचे, काय बाई लावून राबत तरी आला. आणि त्याचं मन सांगायचं आपल्याला पोरात लग्न. मग हे बैलावानी वाघ राबलं 20 वर्ष, याला भेटला कुत्र्याचा जन्म. ते आयुष्य 20 वर्ष ते सुनावर धाव, लेकर धाव, असंच केलं तसंच केलं. मग तेव्हा शेजारी मागायचे, चाले हेले जावं तर ते असंच कुत्र्यावर भोगत. ते 20 वर्ष त्याचे बैलावानी राबलं, बैलाचे 20 वर्ष गेले, कुत्र्याचे 20 वर्ष गेले, आले 20 वर्ष गाढवाचे. याला धरला धरा का आपलं कोणीच ऐकत नाही. याला खायचं प्यायचं कोपऱ्यात लोकायचं. शेजाऱ्याने विचारायचं, तुमचं मात्र काही दिसत नाही, हे खाल्लं पिल्लं कोपऱ्यात लोळू राहिलं. ते गाढवच. ते एवढं ज्ञान आपल्या मृत लोकांना आपल्याला आहेच. कोणतं असं शेवटी आपलं पद गेल्यावर तसं परमार्थामध्ये जसं जसं वयोवृद्ध होईल तसं तसं पद वाढत जाईल, नाव होईल. म्हणून भगवंताच्या सानिध्यामध्ये हेच आपलं जीवन असायला पाहिजे. बघा संसार प्रपंचाच्या नावामध्ये हे माझं आहे, मला एवढं घेऊ दे, मी त्याच्या मुंडकीवर पाय देतो, तू जैन बाई हे तुझ्या मुंडकीवर पाय देते ते पाय. काय असते डोळ्याने बघावे, कानाने ऐकावे, अंतर बघून दुःख वाटते, फार विचार मनात येतात व मग माझ्या आई वडिलांची आठवण होते. ही आठवण अशी की देवाने माझ्या आई वडिलांची जास्त काळ सेवा माझ्या हाती का न दिली. कारण त्यांची सेवा जर मी लोकांची पाहतो मला असं वाटतं यांचं दुःख आणि यांचं
मतलबी सूत. कारण त्याला माहिती आपल्या देव सोनाचं जर गुण निघाले तर उद्या भाकर बघ जिन्याखालीच आपला हात होतो. ते उलट समज माझ्या लोकांसारखा पुऱ्या गावात नाही काय सांगा बाबा काही जीव लावतो बाबा मग येतो तर का नाही बदल मी हेच म्हणलं नको बदलू लय जीव आणि दुसरे जेव्हा मला मरण येऊ रे अरे आई म्हणून काय सांगू भाऊ मला खाल्लं का संडास होती त्याला कदर सगळ्याचे दुःख तेव्हा आठवण होती आहे काय जगले हे दिली नाही कारण वयोवृद्धांना पाहून त्याचे विचार पूस केल्यानंतर खूप दुःख होते. मग आई वडिलांची सेवा करण्याचे माझे भाग्य थोडेच होते का? माझे भाग्य उरले नसेल हेच दुःख माझ्या मनाला सतत. मग करते वयोवृद्धास भेटण्याचा आनंद भेटून त्यांच्या संगे बोलून झाल्यावर दुःख जास्त व आनंद थोडा होतो. थोडा आनंद का होतो? आपली आशा वाईट आहे. आपण सेवा करण्यासाठी आई वडिलांना जगा म्हणतो पण ते सूत्र आपल्या हातात नाही. मी ते बरं झालं मी माझ्या आई वडिलांना पुढे येतो. मी जरी सेवा करीत असेल पण त्याला दुःख मिळत असेल का असा विचार येऊन मी म्हणतो बरं झालं त्यांचं जेवढं आयुष्य होतं तितकं सेवा मिळालं. अशी रीत चालत आली असेल जेव्हा परमार्थ चारी युगात अशी रीत चालत आली असेल तेव्हा परमार्थ करावा लागतो तेव्हा गुरु करावा लागतो. पण आपण सर्वजण जन्मास आलो तेव्हाच आपले गुरु आई वडील झाले. अशी जन्मदात्या आई वडिलाची गुरु समजून सेवा करा म्हणजे तुमच्या देहाची मुक्ती सहज होईल. आणि ती करण्यासाठी आई वडिलांची सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्याला आई वडील असेल त्याने खरोखर मनामधून ठाम करा आणि आई वडिलांची सेवा करा. सेवेचं फळ सहज भेटतो कलियुगातच भेटतो आणि तुरुद येतो. त्यांचा आनंद करून धर्मरक्षण करण्यासाठी धार्मिक बनण्याचे ज्ञान मिळवण्यासाठी साधू संत यांच्याकडून ज्ञान मिळवण्याचे प्रयत्न आपण करतो. त्यासाठी जन्मदात्या आई वडिलांचे संस्कार असायलाच पाहिजे. कारण त्यांच्यापर्यंत पोहोचणं ते नजर म्हणतो किती का पैसे लागतात मला फक्त संस्कार शिकव मला तू गुरु होय तर काय मिळणार व्यवहार नाही तो. म्हणून आई वडिलांचे संस्कार असे सांगत्या कसं लीन व्हावं कसं शरण जावा कसे त्या गुरुचे पाय धरावा कसं त्या गुरुला आपलंसं करावा म्हणजे हे ज्ञान प्राप्त होईल. कारण सर्वप्रथम आपले आई वडील गुरु असल्याचे स्वीकार करा. आई वडील भगवंत भक्ती करण्याची शक्ती आई वडील आहे गुणगान नाही. आई वडील अमर कहाणी आहे. ज्या आईमुळे जन्म घेतला तिला यम साधनात पाठविले. भाग्यवानाच्या पोटी जन्म घेतला रत्नाच्या खाणी सीता आईल्या तसे अनुसया घरोघरी किती आहे हीच मौलिक शब्दाच्या पलीकडे आहे. त्या एवढ्या तरुणांना तरी ते देव होते ते शक्तिशाली लोक होते आहे की नाही त्यांचे उदाहरण दिले. पण ही ना आपल्याला जन्म दिला आपण भाग्यवान आहोत आणि अशा शक्तिशाली मातेच्या उद्धारात जन्माला आलो. तिच्या संस्काराने जर आपण महान संत बनलो तर आपल्या देहाची सोडवणूक आई वडिलांच्या आशीर्वादाने होते. ती शब्द कमी कसं सांगू गंगा भागीरथी असं असतं नातं. आईची किती झेप आईने किती घेतली झेप म्हणून खरे प्रेम आई वडिलाचे. म्हणूनच आई वडिलाची सेवा हीच गुरु ईश्वराची सेवा. ईश्वर सेवा खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी गुरु करावा लागतो. हेच तत्व समजून घेण्यासाठी आई वडील आशीर्वाद असावा आई वडिलांचा आशीर्वाद असायला लागतो. फक्त आईच देऊ शकते म्हणून आईचा आशीर्वाद पाठीशी लागतो. म्हणून आई बद्दलचा संदेश या ठिकाणी तुम्हा सर्वांना भक्त मंडळी आणि शिष्यास आई वडील काय वस्तू आहे हे पूर्णपणे माहिती नसते. म्हणून आई वडिलांबद्दल संदेश आहेच कोणी जाणले का?
आई ही दयेचा सागर प्रेम आगर असे महान दैवत करा पूजन कर आणि भजन तुमचे जर जमत नसेल तर दररोज आईचे दर्शन घेऊन अशी सेवा करून समाधान ठेवा. हरि ओम शांती. आणि कधी कधी माणूस रस्ता चुकतो, ज्ञानी माणूस सुद्धा रस्ता चुकतो. कधी कधी देवाला द्यायला आणि पदर नाही द्यावं. तशीच माझी गत झालेली आहे आणि त्या गतीमुळं मी कधी कधी भगवंताची सेवा करायला टाळतो तर माझ्या शारीरिक बिमाऱ्या वाढतात. कारण त्याने दिलं, त्याला जे द्यायचं त्याने दिलं, पण ते मला सांभाळता येत नाही किंवा मला त्याच्याबद्दल ज्ञान असून ते ज्ञान माझं दुःख झालं असं मला कधी कधी वाटायला लागतं. आणि ते माऊलीनं मला जे दिलं मी ते तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगावं असं वाटतं. माझ्याकडून जे चुकलं माझ्या पुढच्या शिष्यमंडळीला म्हणजे मुलांनी तसं भगवंताच्या विरोधात जाऊ नये. मी गेलो म्हणून माझी चूक कबूल केली आणि सांगू लागलो. हे असं माझ्याकडून चूक झालेली आहे. ते असं म्हणजे मला घेता नाही आलं. सद्गुरूची सेवा त्याच इच्छेप्रमाणे केल्यानंतर सद्गुरू प्रसन्न होतात. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने आपला प्रियतम भक्त अर्जुनाला चतुरार्थ अध्याय 34व्या श्लोकात सांगतात. तद्विती प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशयन्ति ते ज्ञान सानिस्तव त्वपददर्शिन साधकाची सेवा असावी. आणि त्यांनी जो उपदेश जर अर्जुनाला केला आणि तसा श्री गुरु दत्तात्रयाने मला केला, पण मला करता त्यांच्यासारखं करता आलं नाही. ते माझ्या मनाला पटणं किंवा ठसणं किंवा मला त्याच्यातलं ज्ञान नसल्यामुळं माझ्या हातून त्या चुका झाल्या आणि होत आहेत. मनाला साधन मिळण्यासाठी सद्गुरू करावा आणि मनास जिंका. ते फक्त सद्गुरू शरण जाऊ. मनापले करण्यास चांगले मिळवते समाधान मनापासून होत असते, पण सद्गुरू दूर करून त्यातील रीत समजून देतात. ग्रंथामध्ये गुह्यार्थ गुढे आहे आणि ते गुह्य असं आहे. सद्गुरूच माहीत असतं. सहकार्य व भावार्थ या मध्ये महंतवर आहे कारण कार्यकारण असे ते सद्गुरूच जाणे. म्हणून या शब्दाचे अंतर दाखवली निज वस्तू सार तोचे सद्गुरू माहेर अनाथाचे. यांनी एवढं पडून दाखवलं सांगितलं आणि नेमकं म्हणजे देवाला द्यायला पदर नव्हता माझ्याकडे आणि ते माझ्या मनाला सतत खंत लागत. मी एक वेळस माझ्या आपत्ताचं जर ऐकून त्यांचं जर नसतं मी ऐकलं नसतं केलं तर थोड्या दिवसांनी त्यांचा राग मावळला. पण हा राग मावळत नाही. म्हणून त्या समजून देतात. ग्रंथामध्ये गुढार्थ असतो तो सद्गुरूंनाच माहीत असतो. शब्दार्थ व भावार्थ यामध्ये महंतर आहे. कारण कार्यकारण असते ते सद्गुरूच जाणतात. म्हणून या शब्दाचे अंतर दाखवी निज वस्तू सार तोची सद्गुरू माहेर अनाथाची. याप्रमाणे सद्गुरू भावार्थाचा उकल करून निजबोध वारंवार मनाला बसवितात. याकरिता सद्गुरू मुखाने अध्यात्म श्रवण करावे. कारण ते मला करता नाही आलं. त्यांनी जे मला दृष्टांत दिले ते मी बघितले, पण ते मी विसरून गेल्यासारखे. म्हणून जो काय त्रास होतो तो मला होतो तो तुम्हाला होऊ नये अशी मी फक्त शेवट तुम्हाला एक माहिती सुचवली.
आणि मला पटकन